ती इच्छा मात्र आपली ह्या वेळेला असं वाटेल तुम्हाला की 11 वाजलेत की 12 वाजले आपण जे गाईचं दूध पितो ना, फक्त प्रॉब्लेम कुठे आहे हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. लक्षात पण येत नाही की आपण कुठे कसं का आलो. जुन्या रोडला मिस करायला लागलो. दिवस असला वाढायला लागला. पण प्रयत्न करेन आपली जी मिसिंग झालेली मिसिंग लिंक दाखवता आली तर. पण टेन्शन नका घेऊ, नियमात बसलोय सर्व. जी मागच्या वेळी मिस झाली होती म्हणजे आपलं लक्झरीचं बुकिंग पण नाहीये आणि रेल्वेचं बुकिंग पण नाहीये. आर्या फक्त ऍक्टिंग करते. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आमची तयारी चालली आहे ती. आता पुन्हा काही रील बनवली नाही आम्ही सहलीला जायचा, पण तयारी आमची तीच चालू आहे. म्हणजे आता मी गावी निघालो. आमची गावाला जायची तयारी झालेली आहे. आर्या फक्त ऍक्टिंग करते, बाकी ऑलरेडी पॅकिंग सर्व झालेली आहे. फक्त आता व्हिडिओ बनवताना म्हणून ऍक्टिंग सुरू आहे. मी पॅकिंग करते असं काही नाही. आमची तयारी झालेली आहे ऑलरेडी. आणि इथे स्नोवी झोपलेली आहे. तिला हिंट लागलेली आहे, सकाळपासून झोपली नव्हती, पण तिला हिंट लागली आहे की आज आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि आता आम्ही निघालो गावाला. पण आता आमचा प्रवास कसा असणार आहे, काय असणार आहे हे सर्व तुम्हाला कळेल आपल्या व्हिडिओमध्ये. कारण डायरेक्टली आपण इथून डायरेक्ट गावी जाणार नाही आहोत. म्हणजे आपलं लक्झरीचं बुकिंग पण नाही आहे आणि रेल्वेचं बुकिंग पण नाही आहे. तर आपलं एक वेगळ्या प्रकारचा ट्रॅव्हल आहे. अर्धा प्रवास वेगळा आहे आपला आणि अर्धा प्रवास वेगळा आहे. कळेल तुम्हाला आपल्या आता या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. तयारी पूर्ण झालेली आहे. अक्षता, मी, आर्या आम्ही तिघं निघालो फिरायला आणि आमच्यासोबत स्नोवी पण आहे आणि अजून एक व्यक्ती आहे. तुम्हाला आता मी पुढे गेल्यावर सांगतो. ठीक आहे, आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आता गाडी येईल आपली खाली. गाडी आली की आपल्याला खाली जायचं आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. गावचा प्रवास आहे, रात्रीचा प्रवास आहे. आणि आज अशी अपेक्षा आहे की जी मागच्या वेळी मिस झाली होती ती मिसिंग लिंक आपल्याला यावेळेला बघायला मिळेल. अपेक्षा आहे. अपेक्षा कधी पूर्ण होतात कधी पूर्ण होत नाही. लास्ट टाईम नाही झालेली, जेव्हा आपण सोलनकर ट्रॅव्हल्सने गेलो तेव्हा नाही पूर्ण झालेली, पण कदाचित आज होऊ शकते. वेट अँड वॉच. तयारी तर झाली आहे आमच्या सगळ्यांची. पॅकिंग वगैरे झालेली आहे. बॅग आहे आणि आमच्या मिठूला पण घेऊन जायचं आहे ह्यावेळेला गावाला. आणि त्याची रवानगी यावेळेला गावाला होणार आहे. आणि हा आमचा 5वा मेंबर. मला बोललो ना 5वा मेंबर कोण आहे पुढे सांगतो. तर हा आमचा 5वा मेंबर आहे. ह्यालाही घेऊन जायचं आहे गावाला. आणि बघा ही तयारी झाली आहे. आणि एवढी तयारी झाल्यानंतर पण ह्यांचं काय संपत नाही आहे. आता गाडी येईल आमची कुठल्याही क्षणी. ह्यांची तयारी बघा सुरूच आहे. इकडे कपडे जमा करायचे. आणि आमच्या स्नोवीला काय नाही, मस्त झोपली आहे. आणि आता गाडीत गेल्यावर पण AC लागला की झोपणारच आहे ती मस्तपैकी निवांत. आणि आत्ताच थोडे दिवस झाले असतील, जास्त नाही, एक आठवडाभर आपले कोकणातले व्हिडिओ संपलेत आणि आता आपले देशावरचे व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे आपल्या गावचे. आता आम्ही आमच्या गावी चाललो, ते पण पूर्ण बघा तुम्ही. आणि आता आपण इथून जाणार आहोत की देऊळ रोडला. तर आपले जे व्हिडिओज पहिल्यापासून लोक बघतात की मागे बघा नाचते. तर आपले जे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात ना सर्व व्हिडिओज आपले ट्रॅव्हलचे वगैरे, त्यांच्या थोडंफार लक्षात आलेलं असेल की आम्ही देऊळ रोडला जाऊन तिथून मग कसे जाणार आहोत ते. पण ज्यांनी कधी आत्ताच नवीन आपले व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कसे पुढे जाणार आहोत ते. तर चला आता एक 5 मिनिटात आपली गाडी येणार आहे. गाडी आली की आपण खाली जाऊ. आणि आता आम्ही निघालो आहे, म्हणजे आमचा प्रवास झाला आहे सुरू. आणि आम्ही ब्लामध्ये गाडी बुक केली होती. आणि दादांना भिवंडीवर न्यायला ट्रॅफिकमध्ये खूप अडकले दादा, त्याच्यामुळे बराच लेट झाला. पण ते आले बरोबर आमच्या बिल्डिंगच्या खाली पिक करायला. आणि आमची कंडिशन बघा. आम्ही 5 जण मागे बसलो आहे, पण टेन्शन नका घेऊ, नियमात बसलो आहे सर्व. पिंजऱ्यामध्ये एक आहे आणि मांडीवर एक आहे. चला आता असं आपल्याला जायचं आहे देऊळ रोडपर्यंत. आणि आता दादा आपल्याला नॉनस्टॉप घेऊन जाणार आहेत देऊळ रोडपर्यंत. जास्त काय मी तुम्हाला दाखवू नाही शकणार व्हिडिओमध्ये, पण प्रयत्न करेन आपली जी मिसिंग झालेली मिसिंग लिंक दाखवता आली तर. सुरू झाला मिसिंग लिंक आपला. सोना एक्सप्रेस हायवे आणि इथून सुरू झाला आपला मिसिंग लिंक. अरे या मिसिंग लिंक बघायला भेटणार. मिस झाला. हा पहिली मिस झाली होती ना ही लिंक, म्हणून ह्याचं नाव दिलं मिसिंग लिंक. ऍक्च्युली याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. मिस तिकडे आला काय चुकून. IT भरपूर लावले तिकडे. आता आपला येणार पहिला बोगदा ना. आम्ही पहिल्यांदाच आलोय बरं का मिसिंग लिंक ते. तुम्ही पण एकदा आम्ही आलोय, पण तेव्हा लक्झरी झोपलो होतो रात्रीचे. हे बघा कनेक्टिंग लिंक आहे, मिसिंग लिंक नाही बरं का. नावच कनेक्टिंग लिंक आहे. एकदम कडक उजेड झाला. उजेड दिवस असला वाढायला लागला.
4 लेनचा रोड आहे मोठा. आणि आत्ता आलाय हा ब्रिज बोगद्यानंतरचा. तो आता आपल्याला रात्रीचा फक्त असा दिसणार आहे, खालचं काय दिसणार नाही. हा आला सेकंड बोगदा, तो सगळ्यात मोठा आहे. ब्रिज आता परत नाही येणार ना, संपला एवढंच. आणि हा खूप लांब कसा बोगदा, पुन्हा दिवस आला. हा हा चढ आहे जाणवतो ना, गाडीत चालणाऱ्याला जाणवतो, बघणाऱ्याला नाही जाणवणार. हा कारण स्लोप आहे ना पूर्ण येताना. हा जवळजवळ आता हा 8 किलोमीटरचा बोगदा आहे. आणि मध्ये त्याला हे दिले ना युटर्न वगैरे. हा म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर युटर्न मारून या रोडने त्या रोडला जाऊ शकतात. पण आता ट्रक वगैरे नाही म्हटल्यावरती एकदम रोड मोकळा वाटतो की नाही. जुन्या रोडला मिस करायला लागलो. लोणावळा खंडाळा स्किप केला ह्या कनेक्टिंग लिंकने. 9 किलोमीटरचा बोगदा आपला संपलेला आहे, एक्झिट झालेली आहे इथं. आणि लोणावळा खंडाळा कुठे गेला माहित नाही. चला गायब झाला. चला ह्याला कनेक्टिंग लिंक बघायची होती. हा लक्षात पण येत नाही की आपण कुठे कसं काय आलो बाहेर पटकन ते. आणि दिवसा आलो असतो तर अजून आपल्याला मस्त बघता आलं असतं ते ब्रिज, पण रात्रीचं आलोय. ठीक आहे, पुढच्याला मे बी येताना आपण दिवसाचंच येऊ, तेव्हा पण परत बघू आपण तो कनेक्टिंग लिंक आणि ब्रिज वगैरे. आता आपण आलो आहोत, ते कुठलं गाव आहे माहीत नाही. तो टोरेंटचा CNG पंप आहे, मला तर नवीनच झाला. आणि इकडे रेट काय 96 रुपये 50 पैसे. बऱ्यापैकी महाग आहे पुण्याला CNG. पुण्याच्या पुढेच आहे आपण, तर किती बसतं बघूया. कारण आपली गाडीची टाकी पूर्ण खाली झालेली आहे CNGची. आणि आता आपण पुण्यातनं नेहमीप्रमाणे आपल्या दाजींची गाडी घेऊन निघालेलो आहोत, म्हणजे माझ्या बहिणीची गाडी. आणि तिथे काही व्हिडिओ बनवला नाही. आणि मागे आम्ही जेवायला पण थांबलो होतो, पण तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही कारण आम्हाला निघायची घाई होती. आता पंपावर CNG भरल्याशिवाय तर काय जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याकडे वेळ होता. आणि इकडे यांचे उद्योग काय चालू आहेत, पळापळी चालू आहे. स्नोवीची, आर्याची, अक्षताची मस्तपैकी. आणि हा फक्त CNG पंप आहे. दी नेक्स्ट डे काय चालू आहे बघा आमचं स्वागत. आणि हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कुठे आहोत ते. तर आपण आलो आहोत आपल्या गावी, म्हणजे पोहोचलो आहोत. काल रात्री आपण निघालो होतो. काल रात्री 8:30 वाजता आपला प्रवास कळव्यावरून सुरू झालेला. तो देहू रोडला मध्ये आपला ब्रेक झाला. प्रवासाचं साधन बदललं, साधन म्हणजे गाडी फक्त बदलली, बाकी आलो आपण कारनेच. कळवा ते देहू रोड इथपर्यंत आपण ब्लाबला करून गेलो. म्हणजे ब्लाबला एक ॲप आहे, त्याच्यानंतर तुम्ही गाडी बुक करू शकता कुठे जायचं तुम्हाला, कुठून कुठे. तर प्रायव्हेट कारवाले तुम्हाला ते घेऊन जातात. तिथे प्रायव्हेट कारवाले जास्त असतात आणि ते बरं पण पडतं. आणि आम्हाला 1100 रुपयामध्ये तिघांना सोबत स्नोई आणि आपला मिठू असं चौघांना आपल्याला सोडलं ते देहू रोडला कळव्यावरून 1100 रुपयामध्ये. बेस्ट आहे आणि चांगलं आहे, मला तरी ते चांगलं वाटलं. आणि का ओरडते आर्या, तिच्याबरोबर मस्ती करते फोटो काढायसाठी म्हणून ती ओरडते. आणि त्यानंतर आपण देहू रोडवरून आपल्या बहिणीची गाडी घेतली. तुम्हाला दाखवलं मी पेट्रोल पंपावरती. तर CNG पंपावरती आपली गाडी CNG होती. CNG भरला आहे आपण रात्री. आणि रेट वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवला. आणि त्यानंतर काय व्हिडिओ शूट वगैरे केला नाही, कारण बाकीचे सगळे झोपले आणि आपण ड्राईव्ह करत होतो. आणि ड्राईव्ह करताना आपण हे व्हिडिओचं वगैरे काही करत नाही, व्हिडिओ वगैरे काढणं. आणि बाकी तर रोड माहिती आहे तुम्हाला, बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. आणि रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे पुढे आम्ही स्टॉप पण जास्त घेतले नाहीत. एखादा स्टॉप झाला आमचा, तो पण स्नोवीमुळे. बाकी स्टॉप वगैरे झाले नाहीत. प्रवास एकदम मस्त झाला. आम्ही 1:30 वाजता पुण्यात जेवलो होतो. आणि जेवून झाल्यानंतर ऑलमोस्ट दीड वाजलेला काहीतरी, तेव्हा आम्ही निघालो पुण्यातून. आणि पुन्हा म्हणजे एकदम मला वाटतं वाकडच्या पण पाठीमागून निघालो. आणि सकाळी 5:30 वाजता आम्ही इथे पोचलो 4 तासामध्ये. रोड एकदम जबरदस्त आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे, लोणंद म्हणजे शिरवळ ते लोणंद इथे खूप प्रॉब्लेम आहे. रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे बरेचसे डायव्हर्शन आहेत. मध्येच रोड खराब येतो अचानक आणि मध्ये छोटा रोड पण आहे, त्यामुळे खूप बघून चालावं लागतं आहे. आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा समोरच्या गाडीची लाईट येते
तेव्हा खूपच लक्ष देऊन चालवावं लागते, म्हणजे गाडी चालवावी लागते. आपण एकदम त्या पिरियडमध्ये एकदमच स्लो गेलो, आरामात आलो, नाहीतर आपण 5 वाजता तिथे पोचलो असतो आणि निवांतपणे पोचलो असतो. 2 टोळ लागले आपल्याला, एक खेडशिवापूरचा आणि एक आपला नातेपुतेच्या इकडचा, जरा त्या पाठीमागची साईडला आहे तो. आणि ठीक आहे, प्रवास तर एकदम मस्त झाला. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ही आहे आपली देशी गाय, ही म्हैस आहे. इकडे आपलं असं हे घर आहे, छोटंसं फार्म हाऊस, तुम्हाला दाखवतो मी प्रत्येक वेळेला. इकडे आर्या बघा, आर्याचं काय चालू आहे. आर्या आता स्नोव्हीलर सोडून हे बघा हिच्याबरोबर फोटो काढायचं काम चालू आहे हिचं मस्तपैकी. आणि इकडे आपले अजून बाकीची जनावरं आहेत, पाड्या आहेत सर्व. त्यातली एक आहे ती आपली देशी आणि बाकी या 6 आहेत त्या आपल्या जर्सी गाईंच्या. यांचा दुधासाठी जास्त वापर केला जातो. आपण जे गाईचं दूध पितो ना, या जर्सी गाईंचंच पितो. ह्यांचं नाही आहेत आपल्याला जास्त दूध, मोस्टली दूध ह्यांचंच येतं, जर्सी गाईंचंच. आणि सर्व दुग्ध व्यवसाय जे करतात ते ह्या गाईंचंच करतात, म्हणजे ह्या गाईच्या दुधाचंच करतात. तर अशा पाड्या वगैरे आहेत, कटर मशीन आहे आणि हा असा आमचा मळा आहे. सकाळचे फक्त 9 वाजलेले आहेत आणि असं वाटेल तुम्हाला की 11 वाजलेत की 12 वाजलेत. गावाला हे पावसाचं काय नामोनिशाण नाही आहे, पावसाची काही चिन्ह दिसलेली नाही आहेत. बघा हे असं रखरखतं ऊन आहे, रखरखतच म्हणावं लागेल, एकदम कडक ऊन आहे. सकाळच्या 9 वाजलेत फक्त. तर चला आता गावाला तर पोचलो आहे. आता गावाला आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळणार आहे, किंवा ह्या व्हिडिओमध्ये पण कंटिन्युटीमध्ये होऊन जाईल. बाकी मेन गोष्ट होती ती आपली कनेक्टिंग लिंक बघण्याची, ती इच्छा मात्र आपली ह्या वेळेला पूर्ण झालेली आहे. आणि रात्रीच्या वेळेला जो कनेक्टिंग लिंक आहे त्याला काही जण मिसिंग लिंक म्हणतात, आपण कनेक्टिंग लिंक म्हणूया, कारण तिथे कनेक्टिंग लिंक असंच नाव दिलेलं आहे. जो व्ह्यू होता ना रात्रीच्या वेळेला, एक नंबर जबरदस्त लाईटी. आणि बोगद्यामध्ये तर असं वाटत होतं आपण दिवसाचं ट्रॅव्हल करतो आहे. रात्री किती वाजलेले आपल्याला, जवळजवळ 9:30-10 वाजलेले. आणि त्यावेळेस असं वाटत होतं, 10 काय 10:15 पण आपण दिवसा ट्रॅव्हल करतो ना, दिवसाच्या 10 वाजता असं वाटत होतं, एवढी लाईट वगैरे होती आतमध्ये. आणि आर्याचं गावाला आल्यापासून फक्त फोटो सेशन, फोटोवर फोटो काढते. तर चला आता मळ्यातल्या घरातनं आपल्याला जायचं आहे गावातल्या घरी, स्नोवीला पण घेऊन जायचं आहे. आणि आम्ही पण जातो आहे. अक्षता ऑलरेडी सकाळीच गेलेली आहे घरी, तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे आज, त्यासाठी आपण आलो आहोत. आता कळेल तुम्हाला तिकडे गेल्यावर. तर चला आता पहिले जाऊया गावातल्या घरी.